जन्मठेपेची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांना. दुसरी गोष्ट हे सगळं अगोदर केलं असतं म्हणजे पोलिसांनी कारवाई केली असते, अटक केली असते तर हे झालं नसतं असं वाटतंय का? म्हणजे लवकर कारवाईच्या प्रकरणात व्हायला पाहिजे कारण तो पण गुन्हा दाखल केला होता. हो नक्कीच. मी म्हणेल की जर माझे मिस्टर असले तरी त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार न होता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाही आहे याच्यात वगैरे, नक्कीच आज त्यांना म्हणजे ते याच्यातून बाहेर पडले असते किंवा अटक नसते झाली. म्हणजे जे जे मेन सूत्रधार आहे ते तर म्हणजे मीडियासमोर आलेलेच आहे चौघेजण. ते गुन्हा दाखल झाला कोर्टमध्ये तुझ्या संदर्भात, त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असतं पुढचं वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं, असं सगळं प्रकरण झालं असतं. हो नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली म्हणजे हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आज हे नसतं झालं. दुसरी गोष्ट अशी की निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झालाय वारजे पोलीस स्टेशन. हा निलेश चव्हाण कोण आहे, काय कुटुंबाशी तुमच्या संबंध होता, हे सगळं माहिती आहे तुला? तो कधी म्हणजे माझं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा तो म्हणजे सारखा यायचा घरी पण मला इतकी माहिती नव्हती. पण नंतर थोड्या काही काळानंतर मला कळलं की ते असे करिश्मा म्हणजे माझी नणंद आहे त्यांचे फ्रेंड्स आहेत म्हणून, आणि ते कायम माझ्या भांडणामध्ये वगैरे ते असायचे, म्हणजे वैष्णवीच्या म्हणा किंवा आमच्या म्हणा भांडणामध्ये ते असायचे. काय बाळाला जो घ्यायला आले तो बंदूक दाखवली त्यात म्हणजे वैष्णवीच्या नातेवाईकांना असं सांगितलं होतं. खरं तर त्यांनी बंदूक दाखवल्यानंतर त्यांना बाळ दिलं नाही, परत ते पवळेंकडे गेलं. ते पवळे कोण आहे? ते माझे मामा सासरे पवळे जे आहेत ते, आणि त्यांचं नाव अण्णा पवळे असं आहे, आणि त्यांच्याकडं दिलं गेलं होतं असं मला मीडिया थ्रूच कळालं. आणि म्हणजे जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडं रिव्हॉल्वर कशी आहे हे मुळात कारण आहे. तो धमक्या देत होता म्हणजे तो विचित्रच म्हणजे गुन्हेगारच असं समजायचं आपण की तो तेवढा बोलू शकतो, करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी. तू जेव्हा तेव्हा तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी काय म्हटलं होतं? कारण एवढे दिवस झाले जर गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी जर ऍक्शन घेतली नसेल तर पोलिसांनी तुम्हाला काही आणि महिला आयोगाकडे पण तक्रार दिली होती. हो आहे, माझ्याकडे त्याचे सगळे स्क्रीनशॉट वगैरे किंवा ईमेल केलेले जे आहे माझ्या भावानी महिला आयोगाला त्याचे सगळे आहे. आम्ही ते फॉरवर्ड करूयात. तेव्हा महिला आयोगाने काही ऍक्शन घेतली होती? माझी कंप्लेंट घेत नव्हते, नाही पोलीस घेत नव्हते, तर त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून. तेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून. त्याच्यानंतर काही झालेलं नाही म्हणजे पुढे नाही झालेलं. तर आपण बघतोय वैष्णवी हगवणे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता हगवणे कुटुंबाची मोठी सूनही माध्यमांसोबत संवाद साधत होती.